महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। नमस्कार। देवाची उरुळी ग्रामस्थांकडे आता आपण आलेलो आहे बूथवर। इथं मतदान कशा प्रकारे झालं, काय कसं झालं, किती टक्के झालं ते आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार, मी प्रसन्न वाळे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व नगरसेवक पुणे महानगरपालिका। उरुळी देवाची गावामध्ये ज्या काही महायुती सरकारकडून योजना राबवलेल्या जातात की लाडकी बहीण योजना, त्याचा इम्पॅक्ट चांगल्या प्रकारे झालेला आहे। महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असतील तसे इथं मैत्रीपूर्ण लढत झाली। त्यांनी म्हणजे मतदारांना प्रलोभन दाखवून सगळ्या गोष्टी केल्या, पण आमचा उमेदवार हे माजी कलेक्टर ते स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार असल्यामुळे व दादांनी त्यांना विश्वासाने या मतदारसंघात उभं केल्यामुळे दादांची विकास कामं असतील व साहेबांचा आश्वासक चेहरा असेल झेंडे साहेबांचा, याच्यामुळे उरुळी देवाची गावामध्ये नक्कीच आम्ही चांगल्या मताधिक्य घेऊ। व हवेली तालुक्याच्या वतीने सांगतो की हवेली तालुक्याच्या वतीने साधारणतः 10,000चं लीड देऊन आम्ही झेंडे साहेबांना पुरंदरमध्ये पाठवू व आमचा नक्कीच 15 ते 20,000 मतांनी हवेली पुरंदर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उमेदवार संभाजी झेंडे साहेब हे 15 ते 20,000 मतांनी नक्कीच निवडून येतील। आता जे मैत्रीपूर्व लढत आहे महायुतीमध्ये झेंडे सर आणि विजय बापू शिवतारे, तर ह्याचा जो इफेक्ट आहे हा महाविकास आघाडीला कितपत होईल आणि आपल्याला कितपत त्याचा तोटा होईल? ज्यावेळेस कोणताही उमेदवार उभा केला जातो कोणत्याही पक्षाने, तो फक्त निवडून येण्यासाठीच उभा केला जातो। त्यामुळं आम्हाला म्हणजे विरोधातले उमेदवार शिवतारे बापू असतील किंवा महाविकास आघाडी संजय जगताप असेल, याचा आम्हाला फरक पडणार नाही। आमचा उमेदवार हा 100% निवडून येईल। एकीकडे विजय बापू हे 2 टर्म आमदार झालेले, दोन टर्म 10 वर्षे त्यांनी जे कार्यभार त्यांचा भूषवलेला। दुसरीकडे आताचे स्टँडिंग उमेदवार संजयजी जगताप आणि तिसरीकडे आपले सर, तर त्यांना एक वेगळ्या प्रकारचं चॅलेंजला काही फेस वगैरे करावं लागलं का आता या इलेक्शनच्या काळात प्रचारात? हवेली आणि पुरंदर हा मतदारसंघ एकतर शहरी आणि ग्रामीण असं दोन्हीचा मिळून तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये वरच्या समस्या वेगळ्या आहेत, म्हणजे पुरंदरच्या समस्या वेगळ्या आहेत, हवेलीच्या समस्या वेगळ्या आहेत। ह्याच्यामध्ये आजी माझ्या आमदारांना कोणत्याही गोष्टीचा मेळ साधता आला नाही। त्यामुळे तुम्ही जर माझं भाषण काही ठिकाणी ऐकलं असेल तर मी नाराज दिला होता आणि प्रत्येक गावामध्ये तो विषय, नको आजी नको माझी। आता पुरंदर जनतेला पाहिजे आमदार म्हणून फक्त संभाजी। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।